create this one. Okay. So what is our scenario? Our scenario is what if someone enters a negative number? Okay. Then do this. Create one application, voter app, age validator. काही पण मी एक create नाव देतोय. ठीक आहे. You guys can also write anything like this. ठीक है. Now let's say we have here int age 10, 15, whatever. Now if सगळ्यात पहिले आपण चेक करायचं की जर एज जे आहे इफ एज इज लेस दॅन 0. ठीक आहे. एज इज लेस दॅन 0 और वी कॅन से लेस दॅन 18. म्हणजे 18 पेक्षा लहान जरी असेल ना तरी इनव्हॅलिड इनपुट पॅरामीटर, कारण वोटिंग साठी हा पॅरामीटर 18 पेक्षा मोठाच असला पाहिजे. त्या केसमध्ये पण आपण काय करू शकतो, ऍज वी सॉ इट yesterday, थ्रोज आपण जे काही एक्सेप्शन आपण क्रिएट करणार, जे काही एक्सेप्शन आपल्याला थ्रो करायचे त्या टाईपचं एक्सेप्शन आपल्याला थ्रो करण्याचं आपण मेथडच्या सिग्नेचर सोबत लिहिणार. आणि काल काल तुम्हाला मी सांगितलं होतं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन थ्रोज अँड थ्रो. ओके. So we'll create one class. How to create user-defined exception? Simple stage steps were there. Only two steps. One is create an exception class and extend it with either runtime exception or compile or exception class. Okay, and then create a constructor and pass a string message to the input parameter. That's it. That is it. ठीक आहे. तर मग युजर डिफाईन एक्सेप्शन क्रिएट करण्यासाठी आपण हा एक एक्सेप्शन क्लास क्रिएट केला आणि त्याला एक्सटेंड केलं. कशाने एक्सटेंड करू शकता तुम्ही, एक्सेप्शन और एनिथिंग. ठीक आहे. आणि याच्यामध्येच इनपुट एक्सेप्शन, इनव्हॅलिड इनपुट एक्सेप्शनचा एक पॅरामीटर पास केला आपण, सॉरी एक कन्स्ट्रक्टर क्रिएट केला आणि त्याला पॅरामीटर पास केला आपण स्ट्रिंग मेसेज. हा मेसेज तो मेसेज असतो जो आपल्याला इथं कन्सोलवर जो दिसतो ना, तो मेसेज प्रिंट करण्यासाठी हा स्ट्रिंग पॅरामीटर आपण पास करतो. ओके. नाव दॅट इज इट. आणि याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये सुपर कीवर्ड आपण कॉल करून, सुपर कीवर्ड चा यूज करून आपण इमिडिएट पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करणार. सुपर कीवर्डचा यूज करून आपण इमिडिएट पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करणार आणि त्याच्यामध्ये हा मेसेज पास करणार. आणि दॅट इज इट, झाला तुमचा कस्टमाइज एक्सेप्शन. आता काय करायचं आपल्याला, आपलं जे वोटर ऍप होतं इथं, इथून आपण हा थ्रो केला. काल मी तुम्हाला थ्रोज आणि थ्रो मधला एक सिंपल डिफरन्स सांगितला. व्हॉट डज थ्रोज मीन्स अँड व्हॉट डज थ्रो मीन्स. कधी आपण थ्रोज यूज करायचं, कधी आपण थ्रो यूज करायचं. तर थ्रोज आपण तेव्हा यूज करणार जेव्हा आपल्याला वाटतं की या मेथड मधनं कोणत्या एका टाईपचं एक्सेप्शन थ्रो केल्या जाणार आहे, पॉसिबिलिटी आहे, त्या केसमध्ये आपण थ्रोज यूज करणार. आणि ज्यावेळेस आपल्याला माहिती की फिक्स या केसमध्ये आपल्याला हा एक्सेप्शन थ्रो करायचाच आहे, तर त्या केसमध्ये आपण थ्रो यूज करणार. राईट. थ्रो न्यू. आणि याच्यामध्ये तुम्ही मेसेज पास करा की एज कॅन नॉट बी बिलो 18 इयर्स. बरोबर आहे. 120 इयर्स नो, 18 इयर्स. मग जेव्हा कधी आपला हा एक्सेप्शन रेज होईल तेव्हा तेव्हा आपल्याला हा मेसेज कन्सोलवर प्रिंट केला जाईल. ओके. एक्झिक्यूट करा. एल्स, एल्स मध्ये काय लिहू शकतो आपण की यू आर इलिजिबल फॉर वोटिंग.
राइट. नाव सी, आपण एज 10 पास केलं तर त्यावेळेस आपल्याला असं पाहिजे की काहीतरी असं एक्सेप्शन पाहिजे होतं जे सांगेल की 10 हे इनव्हॅलिड आहे. म्हणून आपल्याला एक्सेप्शनचे डिटेल्स मिळाले की इनव्हॅलिड इनपुट एक्सेप्शन मध्ये आपण त्याला हँडल केलं. ठीक आहे. आणि तिथंच मेसेज आला की एज कॅन नॉट बी बिलो 18, जसा की आपल्या अरिथमॅटिक मध्ये डिवाइड बाय 0 होता. आयो एक्सेप्शन मध्ये फाईल नॉट फाउंड होता तसाच. आणि नंतर कुठं आला तो एक्सेप्शन, तर या क्लासमध्ये लाईन नंबर 9 ला वोटर ऍप एज व्हॅलिडेटर या क्लासमध्ये लाईन नंबर 9 वर आपल्याला हा एक्सेप्शन आला. तर या टाईपचे एक्सेप्शनचे डिटेल्स आपल्याला प्रिंट केल्या जाणार. ओके. आणि इथं हा जो मेसेज आहे तो आपल्याला जो रिक्वायर्ड मेसेज आहे तो मेसेज आपण या कन्स्ट्रक्टरला पास करू शकतो, जेणेकरून सेम मेसेज आपण युजरला पण डिस्प्ले करू शकतो. ओके. नाउ there are various methods in exception class. Okay, there are various methods. You guys got the concept of how to create user defined exception class? Okay, and also what is the difference between throw and throws keyword? Throw keyword. Okay, now the last topic from this exception class is methods from the exception class or exception hierarchy. Methods म्हणजे हा जो मेसेज इथे डिस्प्ले झाला, सगळ्यात पहिले की ही पूर्ण हायरार्की कोण प्रिंट करतं. त्यानंतर हा पर्टिक्युलर मेसेज प्रिंट करायचा असेल तर काय करायचं, चेंज करायचं असेल तर काय करायचं, अजून काही पार्ट ऑफ दिस मेसेज घ्यायचा असेल तर काय करायचं. तर अशा केसमध्ये वी डू हॅव सम या वी डू हॅव सम मेथड्स. ओके, मी याला ट्राय कॅच मध्ये टाकतोय. सॉरी. अँड सी हिअर EXCE PTION एक्सेप्शन ई. ओके. आणि पहा आता या ई ऑब्जेक्ट वर आपल्याला किती मेथड्स आहेत. ठीक आहे. ई ऑब्जेक्ट वर म्हणजे या एक्सेप्शन क्लासच्या कोणत्या कोणत्या मेथड आहेत, जसं की ई डॉट गेट मेसेज नावाची मेथड आहे. ठीक आहे. ई डॉट गेट मेथड पहिले तर काय करतो मी पूर्ण ई ऑब्जेक्टला प्रिंट करतो. ठीक आहे. पूर्ण ई ऑब्जेक्टला प्रिंट केलं मी. तर ई ऑब्जेक्टला प्रिंट केल्यानंतर काय येतं आपल्याला की कोणतं एक्सेप्शन रेज झालंय आणि त्या एक्सेप्शनचा मेसेज काय आहे. ठीक आहे. कोणतं एक्सेप्शन रेज झालं आणि त्या एक्सेप्शनचा मेसेज काय, एवढेच डिटेल भेटतात. ठीक आहे. पूर्ण एक्सेप्शन ऑब्जेक्टला जर प्रिंट केलं आपण तर. नाव ई डॉट गेट मेसेज जर केला आपण, इथं पहा गेट मेसेज एक नावाची मेथड आहे. तर तर त्या केसमध्ये आपल्याला काय भेटतं, ई डॉट गेट मेसेज जेव्हा करतो ना आपण, तेव्हा फक्त हा जो पार्ट आहे कोलन नंतरचा जो ऍक्च्युअल मेसेज आहे ना, तो मेसेज प्रिंट होतो. म्हणजेच आपल्या या एक्झाम्पल मध्ये आपण या एक्सेप्शनला जो काही कन्स्ट्रक्टरला जो मेसेज पास केला होता फक्त तेवढाच पार्ट आपल्याला इथं भेटतो. सी. So get message. What does this get message method do? Get message method returns the details of this exception message. Get message method returns the details of this exception message. पहा म्हणून आपल्याला फक्त इथं बाय झिरो आलं, डिवाइड बाय झिरो आली. याला जर मी कमेंट आउट केलं तर इथं डिवाइड बाय झिरो आलं. राईट. इथं वी हॅव गॉट डिवाइड बाय झिरो हिअर. ओके. नाव okay now so get message, what does this get message do? Get message method is used to get the message of exception or message part of exception. ठीक है. Okay. Now and what
व्हॉट इफ वी कम्प्लिटली डायरेक्टली प्रिंट दिस एक्सेप्शन ऑब्जेक्ट, जर डायरेक्ट प्रिंट केला ना तर याच्यातला टू स्ट्रिंग मेथड याच्यातले कॉल होते. Two string method, and that method directly prints here the two string representation of your ऑब्जेक्ट. सी, इथं काय करते पहा, ही टू स्ट्रिंग मेथड कॉल होणार तुमच्या पॅरेंट क्लासची, कारण चाइल्ड क्लासमध्ये टू स्ट्रिंग मेथड नाहीये. आणि काय करते, तुमच्या क्लासचं नाव, यस, गेट क्लास डॉट गेट नेम म्हणजे तुमच्या क्लासचं नाव. ओके, लेट मी फर्स्ट एक्झिक्यूट दिस वन, सेव्ह इट, रन इट. सी, पहिला नुसतं सिंपल आपण ऑब्जेक्ट प्रिंट केला तर आपल्याला हे आउटपुट आलं वरचं, राईट. तुमच्या अरिथमॅटिक एक्सेप्शन, कोणत्या क्लास टाईपचा एक्सेप्शन आहे ते, आणि मेसेज. तर इथं पहा काय येतंय, कारण बाय डिफॉल्ट ज्यावेळेस आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रिंट करतो ना, बाय डिफॉल्ट ज्यावेळेस आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रिंट करतो एक्सेप्शनचा, त्यावेळेस थ्रोएबल क्लासची टू स्ट्रिंग मेथड कॉल होते. इन दॅट केस थ्रोएबल क्लासेस टू स्ट्रिंग मेथड गेट्स कॉल्ड. ओके, and whenever we try to directly print the exception object, in that case throwable class toString method gets called, and that toString method is printing this thing. Okay, what is it printing? It is printing first the exception class name, okay, which will get us from get class dot get name. आपण या पाहणार आहोत मेथड जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्लासच्या मेथड पाहू. मग स्ट्रिंग या येस ऑब्जेक्ट मध्ये ते काय करणार, त्या क्लासचं नाव घेणार, म्हणजे एवढा पार्ट घेणार पहा आहे. ठीक आहे, अरिथमॅटिक एक्सेप्शन पर्यंतचा. आणि नंतर हा जो मेसेज आहे तो मेसेज प्रिंट करणार. मग इथं बघा त्यांनी काय केलं, मेसेज जर नॉट नल असेल, ठीक आहे, ही टर्नरी ऑपरेटर म्हणतात त्याला, आपण याला पाहू. तर पहा इथं येस मध्ये इथं काय प्रिंट केले, येस प्लस साइन म्हणजे कॉन्कॅट म्हणजे जोडणं, कोलन. मग यस मध्ये काय आपलं क्लासचं नाव आहे, म्हणजे हे एक्सेप्शन क्लासचं नाव. ओके, नंतर कोलन, नंतर कोलन नंतर एक एवढी स्पेस, आणि स्पेस दिल्यानंतर मेसेज. तर मेसेज काय आपला, डिवाइड बाय झिरो. व्हॉट इज आवर मेसेज, डिवाइड बाय झिरो. इव्हन द get localized message will also be same. So how does what happens when we directly print the exception object? It will use the toString implementation of throwable class, and it will provide us the output as the exception class name colon the message. What will happen? What does this get message method do from this exception class? This will gives us the proper only message part of our exception, right? Okay. Now, now let's see what else we have. Sometimes they ask you what are the various methods of exception class. So you guys should know. Okay, then get cause is there. Let's see get what does this get cause do. At least few method we should know. At least few method we should know why what this method does. Okay, so basically this get cause method gives us the cause of this exception. But if it doesn't know the cause, it will return null. इट विल रिटर्न नल. हे काय करते गेट कॉज मेथड, की हे एक्सेप्शन का रेज झालं याचा कॉज फाइंड करायला पाहतं, पण जर त्याला कॉज नाही मिळाला ना तर नल, इट रिटर्न्स नल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याकडे एक मेथड आहे जी डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस नावाची मेथड आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस. आता हे ऑब्जेक्ट डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस काय करते, ही मेथड रिटर्न करते वायड. या मेथडचा रिटर्न टाइप काय, वायड आहे. ठीक आहे, वायड म्हणजे नथिंग. नथिंग रिटर्न करते, म्हणून आपण या मेथडला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल मध्ये टाकू शकत नाही. मग काय करते ही मेथड, काहीतरी काम करते. काय काम करते, तर तुमच्या या एक्सेप्शनचे पूर्ण डिटेल, पूर्ण हायरार्की, कोणत्या क्लासमध्ये एक्सेप्शन रेज झाला, त्या एक्सेप्शनचा मेसेज काय, तो एक्सेप्शन कोणत्या लाईनवर रेज झाला, हे सगळे डिटेल्स तुमची प्रिंट स्टॅक्स ट्रेस नावाची मेथड प्रोव्हाइड करते. तर इथं पहा,
या मेथड शेवटच्या मेथडचं आउटपुट काय आपल्याला की प्रॉपर आउटपुट आहे की जावा डॉट लँग डॉट अरिथमॅटिक एक्सेप्शन आलं. त्याचा मेसेज काय आहे डिवाइड बाय झिरो ना मेसेज आहे. आणि कुठं आलं तर ऍट कॉम डॉट एक्सी डॉट हँडल डॉट ट्राय कॅच डेमो या पॅकेज मध्ये, या ट्रायकॅच डेमो क्लासमध्ये आणि या मेन थ्रेड मध्ये, या मेन मेथड मध्ये लाईन नंबर 11 वर हे एक्सेप्शन रेज झालं. तर प्रिंट स्टॅक ट्रेस नावाची मेथड काय करते, इट प्रोव्हाइड्स यू द कम्प्लीट ट्रेस ऑफ दिस एक्सेप्शन, म्हणजे जेणेकरून आपण याला बॅक ट्रेस करून हे पाहू शकतो की कुठं हे एक्सेप्शन रेज झालं. ठीक आहे. ओके. नाव सी सिमिलरली आपण असं पण करू शकतो. ई डॉट नॉट सिमिलरली, जसं आपण ऑब्जेक्ट प्रिंट करतोय ना, तसंच आपण हे टू स्ट्रिंग मेथड पण आपण अशी प्रिंट करू शकतो. व्हॉट डज दिस टू स्ट्रिंग गिव्ह? टू स्ट्रिंग मेथड पण आपल्याला सेम देणार जे आपल्याला सिम्पल ऑब्जेक्ट न दिलंय. ज्यावेळेस आपण हा ऑब्जेक्ट प्रिंट करत होतो ना, त्यावेळेस जे आपल्याला हे आउटपुट मिळालं, सेम आउटपुट आपल्याला टू स्ट्रिंग मेथडचं पण भेटणार. ठीक आहे. सी काय आलं, हे डायरेक्टली आलं, एवढं आउटपुट आलं होतं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि टू स्ट्रिंगचं पण ऑब्जेक्ट आउटपुट सेम आहे. म्हणजे ही मेथड तुम्ही कॉल करा किंवा नका करू, बाय डिफॉल्ट जरी जरी इथं आपण टू स्ट्रिंग मेथड कॉल नाही केली तरी आपल्याला आउटपुट जे आहे ते सेम भेटतंय. ओके, याचा अर्थ असा की बाय डिफॉल्ट ऑब्जेक्टिव्ह टू स्ट्रिंग मेथड कॉल होत असते. टू स्ट्रिंग मेथड बद्दल आपण जास्त डिटेलमध्ये पाहू जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्लासच्या मेथड एक्सप्लोर करू. ठीक आहे. व्हॉट एल्स वी हॅव? Okay, there are various more methods such as stack trace element get stack trace, which gives us, which will give you the stack trace. हा जो stack trace आहे ना, म्हणजे याला म्हणतात ह्या म्हणजे तुमचे जे मेथड आहेत, समजा आता या केसमध्ये आपल्याकडे फक्त मेन मेथड आहे, या केसमध्ये फक्त आपल्याकडे मेन मेथड आहे. पण जर पण जर तुम्ही जर तुमच्या या आपल्या या मेथड मध्ये गेलात, ज्या आपण M1 M2 M3 मेथडचा जो try catch demo user define exception, where is this null pointer method flow, हा या मेथड मध्ये गेलो तर पूर्ण स्टॅक स्ट्रेस आपल्याला ते इथं प्रोव्हाइड करते की बाबा कोणत्या मेथडचा, कोणत्या मेथड मधनं हे इश्यू रेज झाला अँड ऑल. ठीक आहे. जसं की इफ दिस इज द क्लास आणि याच्यामध्ये आपल्या भरपूर मेथड्स होत्या, तर याच्यामध्ये जर मी, ठीक आहे, एकतर हा प्रिंट स्टॅक स्ट्रेस नावाचा मेथड आपण पहिले इथे यूज करू. ठीक आहे. याला आयो एक्सेप्शनला असं करता ट्राय कॅच मध्ये टाकू आपण याला, आणि कॅच मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सी इथं पहा. प्रिंट स्टॅक ट्रेस आपण या कॅच मध्ये प्रिंट करतोय तर याच्यामध्ये पूर्ण स्टॅक ट्रेस येतो. जेव्हा स्टॅक ट्रेस का म्हणतो तो, स्टॅक ट्रेस का म्हणतो, कारण आपल्याला माहिती, बिकॉज वी नो दॅट की जेव्हा आपण मेथड्सचा फ्लो पाहिला त्यावेळेस या मेथड सगळ्या स्टॅक मध्ये जातात. बरोबर, या स्टॅक मध्ये जातात. मग या स्टॅकला तो ट्रेस करतोय कोणत्या मेथड मध्ये एक्सेप्शन आलं, त्या मेथड मधून कुठे गेलं, त्या मेथड मधून कुठे गेलं, त्या मेथड मधून कुठे गेलं. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज स्टॅक ट्रेस. म्हणजे प्रिंट करा स्टॅक ट्रेस, या स्टॅकला ट्रेस करून त्याला प्रिंट करा. मग इथं पहा एक्सेप्शनचे डिटेल्स कसे आले. तो म्हणतोय की M1 मेथड मध्ये एक्सेप्शन रेज झालं. तो म्हणतोय की M1 मेथड मध्ये एक्सेप्शन रेज झालंय. ओके. M1 मेथड मध्ये एक्सेप्शन रेज झालं आणि who is raising, I mean who is calling that M1 method, who is calling that M1 method, M2 मेथड. ठीक आहे. म्हणजे M1 मेथड मध्ये एक्सेप्शन आपण थ्रो केलं, रेज झालं, त्या M1 मेथडला M2 मेथड कॉल करते. मग M2 मेथड मधनं कुठं जातं, M3 मेथड मध्ये जाते, M3 मेथड मधून M4, M4 मधून मेन. याला म्हणतात स्टॅक ट्रेस. मग इथं आपली मेन मेथड होती, राईट, M1 M2, सॉरी, मेन मेथड होती M4 M3 M2 M1. ओके. आणि
मग असं एक्झिक्युशन स्टार्ट होत चालतं की M1 मेथडचा स्टॅक ट्रेस तो आपण मग स्टॅकला आता ट्रेस करत चालतो. M1 मेथडची एंट्री करते, चेक करते, एक्सेप्शन थ्रो झालं, प्रिंट करते. M2 मेथड मध्ये जाते, एक्सेप्शन थ्रो झालं, प्रिंट करते. M3 मध्ये सेम प्रिंट केले, M4 मध्ये सेम प्रिंट केलं आणि मेन मेथड मध्ये शेवटी आलं आणि प्रिंट केलं. ठीक आहे. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज स्टॅक ट्रेस. स्टॅक ट्रेस. ठीक आहे. मग याच टाईपचा स्टॅक ट्रेस आपल्याला या आपल्या एक्सेप्शन ऑब्जेक्टवर भेटतो. तर दिस इज व्हॉट व्हॉट डज दिस स्टॅक ट्रेस डज. देन देर इज समथिंग कॉल्ड एज सी गेट स्टॅक ट्रेस. म्हणजेच काय तर हा काय करतो, अजून एक मेथड आहे आपल्याकडे गेट स्टॅक ट्रेस नावाची. ई डॉट गेट स्टॅक ट्रेस. वेर इज दिस? गेट स्टॅक ट्रेस. ठीक आहे. काय करतं हे गेट स्टॅक ट्रेस? आपल्याला सेम स्टॅक देतं, फक्त हा अरे ऑफ स्टॅक ट्रेस या क्लास रिटर्न करतं. What does it return? Array of stack trace element. ओके. आणि याचा अरे रिटर्न करतो तो. मग आपण काय करू शकतो, या अरेला इटरेट करा, या स्टॅक ट्रेसला इटरेट करा आणि आपल्याला पाहिजे ते आउटपुट घेत चला. जसं की कोणत्या मेथड मध्ये आउटपुट आले, कोणत्या मेथड मध्ये प्रिंट झालंय, राईट, कोणत्या मेथड मध्ये हा इश्यू कॉज झाला अँड ऑल. वी कॅन गेट दिस थिंग्स. ओके, सच एज जसं की लेट्स डू दिस. ओके. नाव सी व्हॉट डू यू नीड टू डू? वी नीड टू आयटरेट ओव्हर दिस. आयटरेट करण्यासाठी आपल्याकडे काय फॉर लूप आहे. तुम्हाला माहिती फॉर लूप आहे, पण त्या फॉर लूप सोबतच आपल्याकडे अजून एक फॉर इच लूप पण आहे, जो आपण नाही शिकलोय. ठीक आहे. हे थोडेसे ऍडव्हान्स कन्सेप्ट आहेत जे आपण पुन्हा फ्युचर मध्ये शिकू. आता इथं पहा मी काय करतोय. समजा हे फॉर लूप जे आहे ना, हा इटरेट करण्यासाठी यूज केलाय मी. ठीक आहे. इटरेट करण्यासाठी सिमिलर आहे हा फॉर जो आपला फॉर लूप ट्रॅडिशनल फॉर लूप होता. If for int I 0 I is less than or equal to 10 whatever आणि I plus plus I minus minus जे काय असेल ते सेम आहे. फक्त हा फॉर इच लूप आहे जो ऍडव्हान्स लूप आहे. सॉरी, एनहान्स फॉर आहे. फॉर इच नाही, एनहान्स फॉर लूप आहे. एनहान्स केलेला आहे की त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करायची गरज नाही. बाय डिफॉल्ट इट कन्सिडर ऍज इन्क्रीमेंट आणि तो वाढवत चलून या अरे मधले जोपर्यंत एलिमेंट संपत नाही तोपर्यंत तो प्रिंट करत चालतो. ओके. ओके. नाव नाव दिस स्टॅक ट्रेस एलिमेंट काय करणार मग आपल्याला, हा T1 ऑब्जेक्ट काय करणार आपल्याला एक एक डिटेल्स देणार याच्यातले, की जसं की कोणत्या क्लासवर हा एक्सेप्शन रेज झालाय. ओके, मी याला काय करतो सध्या कमेंट आउट करतो म्हणजे आपल्याला हे डिटेल्स नाही दिसतील. कोणत्या क्लासमध्ये हा एक्सेप्शन रेज झाला, कोणत्या क्लासचा हा एक्सेप्शन रेज झालाय. ओके. सी मेथड फ्लो हा क्लास आहे, मेथड फ्लो राईट. या क्लासमध्ये आपल्याला हा एक्सेप्शन आलाय, मग त्याने काय केलं, क्लासचं नाव प्रिंट केलं. सॉरी, 5 वेळेस का प्रिंट केलंय? कारण आपल्याला इथं पाच मेथड मधून एक्सेप्शन आपल्याला थ्रो झालंय. म्हणून या एलिमेंट मध्ये 5 एंट्रीज येणार, 1 2 3 4 5. आणि पाचही वेळेस आपल्याला त्या मेथडचं क्लासचं नाव देणार, की ही मेथड कोणत्या क्लासची आहे, ही मेथड कोणत्या क्लासची, ही मेथड कोणत्या क्लासची, आणि दिस मेथड बिलॉंग्स टू विच क्लास, लाईक दिस. ओके. नाव व्हॉट एल्स वी हॅव? T1 डॉट गेट क्लास नेम झाला आपला. ओके. देन लेट्स से फाइल नेम, व्हॉट एव्हर द फाइल नेम, मेथड नेम, लेट्स से मेथड नेम. विल प्रिंट हिअर मेथड नेम्स. कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत त्या. ओके. अँड दिस, डू दिस. ठीक आहे. आता इथं पहा, क्लास नेम मेथड फ्लो या क्लासमध्ये आला. आता याच्यासोबतच आपण मेथड नेम पण प्रिंट करतोय. पहा आपल्याला काय होतं, आता क्लास नेम आणि त्याच्यामध्ये कोणत्या मेथडमध्ये तो एक्सेप्शन रेज झाला हे प्रिंट होणार. इथं पहा, मेथड फ्लो या क्लासमध्ये M1 मध्ये एक्सेप्शन आला, मेथड फ्लो या क्लासमध्ये M2 मध्ये आला, मेथड फ्लो या क्लासमध्ये M3, मेथड फ्लो M4, मेथड फ्लो आणि शेवटी मेन मेथड मध्ये.
मेन दोनदा प्रिंट का होतंय कारण इथं कुठतरी खाली आपण मेन प्रिंट करत असेल. राईट. हे मेन. ठीक आहे. म्हणजे मेथड नेम पण ते आपल्याला प्रोव्हाइड करतं की कोणत्या मेथड मध्ये तुमचं एक्सेप्शन रेज झालंय. ओके. लाईक दिस वी हॅव व्हेरियस मेथड्स इनसाइड दिस ट्रेस एलिमेंट. वी डू नॉट यूज दिस we do not use this much in day to day life or in real time programming, but we must know about this method. So कधी कधी काय होतं, एखादा मोठा इश्यू येतो आणि आपल्याला माहित नाही पडत की तो इश्यू नेमका कोणत्या क्लासमध्ये कोणत्या मेथड मध्ये आलाय. तर त्या केसमध्ये आपण या टाईपचे स्टेटमेंट्स टाकून आपल्या ऍप्लिकेशनला रन करून पाहू शकतो आणि नंतर आपल्याला डिटेलमध्ये त्याचं आउटपुट भेटतं. ठीक आहे. व्हॉट डज दिस फाईल नेम डू? आय डोंट नो. Okay, so such type of various methods we have in exception class. You guys need to study these except methods, write it down, okay? Because in interview they will definitely ask you explain the various methods of exception class. Okay, explain the various methods of exception class, and in that case, at least you should be able to explain this much methods like a get message, get cause, print a stack trace, and then what is this? Get a stack trace naवाची method. Okay, and along with that, we do have some other methods. Get cause is done, get class is done, get localize, get stack trace, and get surprise. What does this surprise do? तर Okay, yes. तर हे स्टॅक ट्रेस एलिमेंट अरे घेतलात ना तुम्ही, Mm-hmm. ते इनबिल्ड आहे का युजर डिफाईन असं? Inbuilt आहे. This one is inbuilt. So what happens? No, see, if you see, त्यांनी काय केलं समजा एक्सेप्शन वाले म्हणले की यार काय होते आपण एक पूर्ण एक्सेप्शनचे डिटेल्स प्रिंट करू आपण. आपण सगळे आपल्या एक्सेप्शनचे डिटेल्स कोणाला तरी देऊ. ठीक आहे, कोणाला म्हणजे प्रोग्रामरला देऊ. मग हे एक्सेप्शनच्या डिटेल्स मध्ये काय काय राहणार की ह्या मेथड कोण प्रत्येक सगळ्या मेथडचे नाव राहणार. म्हणजे एका क्लासमध्ये किती मेथड असू शकतात. एका क्लासमध्ये 50 मेथड 100 मेथड्स पण असू शकतात. म्हणजे 100 मेथडचे नाव पण त्यांना द्यायचे. ठीक आहे. मग 100 मेथडची नावं देण्यासाठी तुम्ही असं सिंपल एक एक नाव प्रिंट करायच्या ऐवजी त्यांनी काय केलं, एक क्लासच बनवला. ठीक आहे, स्टॅक ट्रेस एलिमेंट नावाचा. आणि या क्लासमध्ये त्यांनी काय केलं, आपल्याला ज्या ज्या मेथड्स ज्या ज्या गोष्टी पाहिजे ना त्या त्या गोष्टीची फील्ड्स बनवली. जसं की इथं मॉड्यूल नेम झालं, हे मेथड नेम. ठीक आहे. आणि नंतर तुमचं फाईलचं नाव आता जे आपण प्रिंट केलं ते. इव्हन आपण लाईन नंबर पण प्रिंट करू शकतो कोणत्या कोणत्या लाईनवर हे एक्सेप्शन रेज होतंय. ओके. मॉडेल नेम, क्लास लोडर नेम, मेथड नेम, डिक्लेअरिंग क्लास कोणत्या क्लासमध्ये डिक्लेअर केलेला आहे, ब्ला ब्ला ब्ला, या सगळ्या गोष्टी त्यांनी एका क्लासमध्ये डिक्लेअर केल्या. आणि म्हटलं की जेव्हा कधी कोणाला गेट स्टॅक ट्रेस ही मेथड कोणी कॉल करेल ना, तर अरे ऑफ धिस ऑब्जेक्ट द्या. अरे ऑफ धिस म्हणजे इनिशियलच्या सुरुवातीच्या क्लासमध्ये आपण अरे ऑफ स्टुडंट पाहिला होता की आपल्याकडे भरपूर स्टुडंट आपण क्रिएट केले होते आणि त्या स्टुडंटवर आपण आयट्रेट केलं होतं. सेम आहे हे. हा जो क्लास आहे हा इनबिल्ट क्लास आहे आणि याच्यामध्ये मेथडला प्रिंट एक्सेप्शनला प्रिंट करण्याचे सगळे डिटेल्स आहेत. म्हणजे एक्सेप्शन कोणत्या क्लासमध्ये रेज झालं, कोणत्या मेथडवर, कोणत्या लाईनवर, त्याचा क्लास लोडर कोण होता, त्याचा कॉज काय होतं, सगळ्या गोष्टी. तर मग त्यांनी काय केलं, अरे ऑफ हा रिटर्न केला या मेथड मधनं. आणि हा क्लास जो आहे गेट स्टॅक ट्रेस एलिमेंट हा जो क्लास आहे तो इनबिल्ट बनवून दिला. म्हटलं की हा घ्या क्लास आणि याला यूज करत चलत तुम्ही, याला यूज करत चला तुम्ही. ठीक आहे. सो धिस वन इज इनबिल्ट क्लास. सो हाऊ डू वी नो की ही मेथड काय रिटर्न करते? हाऊ डू वी नो? राईट, आपल्याला कसं माहित पडेल? तर काय करा तुम्ही, गेट ई डॉट गेट डॉट वेर इज डॉट दिस वन इज डॉट गेट स्टॅक ट्रेस या मेथडवर या. इथं इथं पहा गेट स्टॅक ट्रेस आहे ना, त्या कोलनच्या नंतर जे लिहिलेलं असतं ना तो रिटर्न टाईप असतो. कोलनच्या नंतर मग स्टॅक ट्रेस एलिमेंट हा इथे लिहिलेला आहे. याचा अर्थ असा की या मेथडचा हा रिटर्न टाईप आहे. बरोबर. जसं की तुम्ही इथं पहा गेट मेसेज घ्या. हे पहा गेट मेसेजचा हा स्ट्रिंग रिटर्न टाईप आहे. म्हणजे हा काय करतो, फक्त आपल्याला स्ट्रिंग मध्ये मेसेज देतो ना, त्याच्यामुळे स्ट्रिंग रिटर्न टाईप आहे या गेट मेसेज मेथडचा. ओके, सो दिस इज हाऊ यू नो
व्हॉट इज द रिटर्न टाइप ऑफ दिस मेथड. मग या केसमध्ये आपल्याला माहित कसं पडलं की अरेच लिहिणार, तर इथं अरे बनवला त्याने. इथं पहा स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलेत. गेट स्ट्रॅक्ट ट्रेस एलिमेंटच्या नंतर इथं ब्रॅकेट दिसत आहे, स्क्वेअर ब्रॅकेट, राईट. तर हा, याचा अर्थ असा की हे अरे रिटर्न करणार. ठीक आहे. ओके सर. ओके. नाउ these are the various methods of this exception class, and these methods are used to ट्रॅक युअर एक्सेप्शन, ट्रेस युअर एक्सेप्शन, म्हणजे आपल्या क्लासमध्ये कुठे एक्सेप्शन रेस झालं अँड ऑल, ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला या सगळ्या मेथड्सचा यूज होतो. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला मेथड्स विचारतात. ठीक आहे. ज्यावेळेस ते विचारतात त्यावेळेस यू शुड बी इन अ पोझिशन टू आन्सर ऍटलीस्ट फ्यू ऑफ देम. ठीक आहे. काहीतरी मेथड्स तुम्हाला याच्यातल्या, नॉट कम्प्लिटली बट, सगळ्यात महत्वाची प्रिंट स्टॅक ट्रेस नावाची मेथड, ही मेथड तुम्हाला माहित असलीच पाहिजे. ही मेथड काय करते तर तुमच्या एक्सेप्शनचं पूर्ण प्रिंट स्टॅक ट्रेस रिटर्न करते. स्टॅक जो आहे तो पूर्ण कोणत्या मेथडमध्ये, कोणत्या लाईनवर, कोणत्या क्लासमध्ये एक्सेप्शन रेस झाला, त्याचं कारण काय, त्याचा मेसेज काय, सगळ्या गोष्टी दिस मेथड्स प्रोव्हाइड्स यू द डिटेल्स. ठीक आहे. गॉट इट गाईज. गॉट इट. Yes, sir. Right. So this is all about your exception class. This is all about your exception class. As a part of this exception class, we have seen, as a part of this exception class, we have seen what is exception. We have seen what is exception handling. Exception, it is an event that disrupts normal execution of program. Okay, it is called as exception. Then we have seen exception handling. It is a mechanism of providing alternate way so that we can continue normal execution of our application. ठीक आहे. देन टाइप्स ऑफ एक्सेप्शन, चेक एक्सेप्शन आहेत, अनचेक एक्सेप्शन आहे आणि एरर आहे. एरर कशामुळे होतात, लॅक ऑफ रिसोर्सेस, म्हणजे मेमरी कमी पडली म्हणून एरर आला. ठीक आहे. चेक एक्सेप्शन असतात, अनचेक एक्सेप्शन असतात. चेक एक्सेप्शन्सला आपण अल्सो कॉल्ड एज कंपाईल टाइम एक्सेप्शन, व्हेअर अनचेक एक्सेप्शनला आपण रन टाइम एक्सेप्शन म्हणतो. चेक एक्सेप्शनला कंपाईल टाइम का म्हणतो, कारण ते कंपायलर टाइमला रेज होतात. ठीक आहे. अनचेक एक्सेप्शनला आपण अनचेक एक्सेप्शन का म्हणतो, कारण ते रन टाइमला रेज होतात, आपल्याला माहित नाहीत पडत. ज्यावेळेस आपण प्रोग्राम रन करतो त्यावेळेसच आपल्याला ते दिसतात. ठीक आहे. देन एक्सेप्शन हँडलिंगचे आपल्याला, देर आर व्हेरियस वेज टू हँडल एक्सेप्शन, सच एज बाय युजिंग ट्राय कॅच, युजिंग थ्रोज कीवर्ड आणि युजिंग थ्रो कीवर्ड. ठीक आहे. देन युजिंग ट्राय कॅचचा पाहिला आपण, व्हेरियस सिंटॅक्सेस पाहिले. ठीक आहे. ओके. वन मोर इम्पॉर्टंट थिंग इज रिमेन फ्रॉम दिस टॉपिक इज फायनली ब्लॉक. What is remain? Finally block. It is very important. I don't know how do I forgot it. ठीक है. So finally there is something called as finally block too. Okay. सो ट्राय कॅच अँड फायनली, ठीक आहे. पहिले ट्राय कॅच पाहिला आपण, त्याचे व्हेरियस कॉम्बिनेशन्स पाहिले. देन वी सॉ थ्रो कीवर्ड. ओके, विच इज यूज टू एक्सप्लिसिटली थ्रो अन एक्सेप्शन ऑब्जेक्ट. ऑल्सो वी सॉ थ्रोज कीवर्ड विच इज यूज टू डेलिगेट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एक्सेप्शन टू द कॉलर मेथड. ठीक है. देन we saw how to create what is customized exception, why do we need a customized exception, we saw how to create a customized exception. Okay. Then how to create customized exception साठी दोन स्टेप्स आहेत. क्रिएट एक एक्सेप्शन, साधा एक सिंपल क्लास क्रिएट करा, त्याला एक्सटेंड करा एक्सेप्शन किंवा रन टाइम एक्सेप्शन ना, आणि क्रिएट करा त्याचं कन्स्ट्रक्टर, आणि कन्स्ट्रक्टरला एक स्ट्रिंग मेसेज पास करा, जो मेसेज तो असणार जो आपल्याला एक्सेप्शनच्या डिटेल्स मध्ये प्रिंट करायचा असेल. पुन्हा आपण दोन एक्सेप्शन क्रिएट केले युजर डिफाईन, जसं की एक युजर नॉट फाउंड एक्सेप्शन आणि इनव्हॅलिड वोटर एक्सेप्शन. ओके. ओके. नाउ throw user defined exception from method, right? This is what we have seen, and we have also seen various methods of exception class. Now the last part, which is very important. Okay, I don't know how do I forget it, but हा सगळ्यात जास्त महत्वाचा पार्ट आहे, that is try catch finally. Okay, so what does this finally block? I'll tell you what exactly it is. Okay, I'll tell you what exactly it is. ट्राय कॅच डेमो मध्ये जर मी इथं ट्राय सोबत कॅच नाही लिहिलं तर आपल्याला एरर येतो, माहिती आहे आपल्याला, हे माहिती होतं.
ट्राय सोबत जर कॅच ब्लॉक नाही लिहिला तर एरर होतो. मग हा कॅच ब्लॉक, हा एरर काय म्हणतो की इन्सर्ट फायनली ब्लॉक टू कम्प्लीट स्टेटमेंट. म्हणजे हा कॅच ब्लॉक लिहा असं नाही म्हणत. हा काय म्हणतो की बाबा इथं फायनली ब्लॉक लिहा तुम्ही, जेणेकरून तुमचा जो ट्राय स्टेटमेंट आहे, ट्राय ब्लॉक आहे, तो कम्प्लीट होईल. ठीक आहे. मग हा काय असतो, एक फायनली ब्लॉक असतो ट्राय सोबत. तर कॅच ब्लॉक जो आहे, ट्राय सोबत जो कॅच ब्लॉक आहे तो मॅन्डेटरी नाहीये, तो ऑप्शनल आहे. एकतर तुम्ही ट्राय कॅच लिहा किंवा ट्राय फायनली लिहा, दॅट इज फाईन. किंवा किंवा तुम्ही ट्राय कॅच फायनली असंही लिहू शकता. ट्राय कॅच फायनली असंही लिहू शकता. ठीक आहे. ट्राय कॅच फायनली. लेट मी डू दिस. कंट्रोल शिफ्ट एफ झाला. आणि याच्यामध्ये एक एक्सेप्शन लिहिलं. आता फायनली ब्लॉक लिहायचा का? एक्सेप्शन ब्लॉक माहिती आपल्याला का लिहायचा? कारण आपल्याला एक्सेप्शन हँडलिंगचा जो कोड असतो, तो कोड याच्यामध्ये लिहितो आपण. जसे की लेट्स से या केसमध्ये आपण इथे लिहू प्रिंट स्टॅक ट्रेस. आपल्याला एक्सेप्शन प्रिंट करायचं म्हणून. ठीक आहे. फायनली ब्लॉकचा काय यूज आहे? फायनली ब्लॉकचा काय यूज आहे? Okay. Now, what does this finally block do? Now, see, pay very attention. Okay, this is very important, and pay your attention at this finally block explanation. ठीक आहे. इमॅजिन करा, तुमचं काहीतरी काम आहे. ओके, तुम्ही एखादं काम करतायत. जसं की ओके, समजा देर इज अ स्विच. ओके. ओके, नॉट स्विच. ठीक आहे. ही एक फाईल आहे आणि याच्यामध्ये काहीतरी असं लिहून आहे. Everyone is here, right? Everyone is paying attention. No one has left the class, right? ठीक आहे. देर इज वन दिस फाईल. फाईल आहे. ओके, फाईल. फ्लाय नाही, फ्लाय सारखं दिसतंय पण फाईल आहे ती. ओके, एक फाईल आहे ज्यामध्ये काहीतरी असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, फाईल आहे. आणि आपण काय करतो, ही फाईल लोकेटेड आहे दिल्लीमध्ये. दिल्ली. आपण आहोत पुण्यामध्ये. लांब पायावाले आपण. ठीक आहे. नाव पुणे. आपल्याला काय करायचं, या फाईलला रीड करायचंय. काय करायचं? रीड करायचं की बाबा या फाईलमध्ये काय लिहिलंय. किंवा या फाईलला राईट, या फाईलमध्ये एक तर रीड करायचं म्हणजे काय लिहिलंय, किंवा या फाईलला राईट करायचं, काही पण ऑपरेशन, एखादं ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं. ठीक आहे. ही फाईल आहे दिल्लीला, आपण आहोत पुणेला. ठीक आहे. मग आता ज्यावेळेस आपल्याला ह्या फाईलला रीड करायला लागतं ना, तर त्यावेळेस आपल्याला आपल्या कम्प्युटर मधून ते या दिल्लीमध्ये ज्या कम्प्युटरमध्ये ही फाईल आहे ना, त्या कम्प्युटर पर्यंत एक कनेक्शन बनवावं लागतं, एक नेटवर्क बनवावं लागतं. बरोबर? म्हणजे याचं लोकेशन द्यायचं आणि तिथून ऍक्सेस करायचं. बरोबर? बरोबर गाईज? हो सर. राईट. ज्यावेळेस आपण पूर्ण फाईल हँडलिंग ज्यावेळेस पाहू ना आपण, त्यावेळेस ह्या कम्प्लीट हे कन्सेप्ट खूप जास्त क्लिअर होतील की हे नेटवर्क कसं बनवणार ऑल. ठीक आहे. फक्त सध्यासाठी आपण आय थिंक वी कॅन इमॅजिन दॅट की पुण्यावरून दिल्लीची फाईल जर आपल्याला ऍक्सेस करायची असेल तर आपल्याला याच्यासोबत याच्या कनेक्शन करायला लागेल. या फाईल सोबत आपल्याला कनेक्ट करायला लागेल की ही फाईल कोणत्या पाथला आहे, कोणत्या फोल्डरमध्ये आहे, या टाईपचं. ठीक आहे, कनेक्शन. समजा समजा ही फाईल तुमची रीड झाली, सगळं रीड करणं किंवा राईट करून झालं. तर रीड आणि राईट करणं झाल्यानंतर आपल्याला हे कनेक्शन जे असतं ना, हे कंपल्सरी क्लोज करा लागतं. काय करायला लागतं? क्लोज करा लागतं. म्हणजे तुमचं काम झालंय, आता तुम्ही दिल्ली सोबत कनेक्ट केलात आणि आता कनेक्ट केल्यानंतर हे जे तुमचं कनेक्शन तुम्ही एस्टॅब्लिश केलं होतं ना, हा क्लोज करा लागतं. हा काय करायला लागतं? हा क्लोज करायला लागतं, राईट? का?
कारण इट इज ऑलवेज गुड टू मेक शुअर दॅट वी आर क्लोजिंग ऑल द कनेक्शन. कारण हे जे कनेक्शन्स आहेत ना, हे ओपन ठेवले की एक तर रिसोर्सेस आपले वेस्टेज जातात. रिसोर्सेस वेस्टेज जातात म्हणजे आपण जेवढा कोड लिहिला होता हे कनेक्शन करण्यासाठी तेवढी मेमरी आपली वेस्टेज जाते. आणि पुन्हा हे फाईल ओपन ठेवणं इज नॉट अन गुड आयडिया. इज नॉट अ गुड आयडिया. ओके. ओके. नाव जेव्हा आपल्याला या टाईपची ऍक्टिव्हिटी करायला लागते, यालाच म्हणतात क्लोज करणं किंवा क्लिअर करणं, राईट? तर यालाच म्हणतात क्लीनअप ऍक्टिव्हिटी. यालाच काय म्हणतात? क्लीनअप ऍक्टिव्हिटीज. काय म्हणतात आपल्याला याला? क्लीनअप ऍक्टिव्हिटी किंवा मॅन्डेटरी जी ऍक्टिव्हिटी आहेत. जसं की या कनेक्शनला क्लोज करणं, डेटाबेस कनेक्शन क्लोज करणं. ठीक आहे. ही जी फाईल ओपन केली होती आपण, फाईल डॉट ओपन नावाची एक मेथड असते, ही फाईल ओपन केली होती. त्या ओपन मेथडला, त्या फाईल ओपनला पण आपण इथं क्लोज करत असतो. ठीक आहे. ओके. तर या फाईलला पण आपल्याला क्लोज करावं लागतं. आणि हे क्लोज करण्याचं जे काम असतं ना, ते आपण करत असतो. ठीक आहे. कसं करतो? समजा लेट से की फॉर एक्झाम्पल फाईल डॉट क्लोज नावाची मेथड आहे एक. तर ही मेथड आपण जर कॉल केली तर ह्या ओपन केलेल्या फाईलला आपण क्लोज करू शकतो. ठीक आहे. किंवा कनेक्शन कॉन डॉट कनेक्शन क्लोज नावाची मेथड आहे. ठीक आहे. म्हणजे काय? तर हे कनेक्शन क्लोज होते. तर मग हे जे क्लोज जे आहे किंवा हे जे क्लीनअप नावाची जे क्लीनअपच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना, ह्या मॅन्डेटरी ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्या आपल्याला करा लागतात. आणि ह्या आपण विसरू पण शकतो. ह्या ऍक्टिव्हिटीज आपण विसरू शकतो. ठीक आहे. तर मग काय करायचं? आपल्याला कधी कधी काय होतं की एक्सेप्शन रेज झाले इथं. इथं आपण काय करतोय? फाईल ऍक्सेस करतोय. ठीक आहे. इथं आपण कोड लिहिला, फाईल ओपन केली, फाईल डॉट ओपन केले, फाईल ओपन झाली. ठीक आहे. त्याला ऍक्सेस केली आणि इथं एक्सेप्शन रेज झालं. इथं काय आलं? एक्सेप्शन आलं. तर एक्सेप्शन आल्यानंतर काय होणार? याच्या खालचा कोड काहीच एक्झिक्यूट होणार नाही. मग तुम्ही इथं जरी लिहिलात फाईल क्लोज, तरी हा लाईन ही जी लाईन आहे ती एक्झिक्यूट होणार नाही. ठीक आहे. म्हणजे काय होईल? तुम्ही काय केलं? एक फाईल एक ओपन केलात, ओपन केल्यानंतर त्याच्या खालच्या 2-3 लाईन एक्झिक्यूट केलात आणि डायरेक्ट तुम्हाला एक्सेप्शन आलं इथं. एक्सेप्शन आलं म्हणजे फाईल जे क्लोज करायची होती ती लाईन एक्झिक्यूट झालीच नाहीये. म्हणजे तुमची फाईल आता काय? ओपनच आहे. ठीक आहे. सो रायटिंग सच अ कोड इज नॉट अ गुड प्रॅक्टिस. नॉट गुड. ठीक आहे. तर मग आपल्याला काय करायला लागतं? हे जे आहे ना, क्लोजिंग ऍक्टिव्हिटी और क्लीनअप ऍक्टिव्हिटी, हे आपल्याला मॅन्डेटरी क्लोज करायला लागतात. ठीक आहे. एरर नाही येत, पण आपल्याला क्लोज करणं हे आपलं काम असतं, सो दॅट की आपले जे रिसोर्सेस आहेत ते वेस्टेज जाणार नाहीत. तर अशा केसमध्ये आपण काय करू शकतो? हे जे क्लोज करणं किंवा क्लीनअप जे ऍक्टिव्हिटीज आहेत ना, ह्या फायनली ब्लॉक मध्ये लिहितो. फायनली ब्लॉक मध्येच का लिहितो? कारण लेट मी टेल यू वन थिंग. लेट्स लेट्स एक्झिक्यूट वन एक्झाम्पल हिअर. ओके. सी, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन हे वन, हे वन, हे टू, हे थ्री. ठीक आहे. आणि याच्यानंतर मी काय करतोय? समजा हे जे अरिथमॅटिक एक्सप्रेशन आहे याला इमॅजिन करा की तुमचं फाईल ओपनिंगचं ऑपरेशन आहे किंवा काही पण आहे. आणि त्यालाच इथं मी काय करतोय? फाईल डॉट क्लोज नाव सिंपल एक लिहितोय की इथं फाईल क्लोज, किंवा इथं लिहितोय मी फाईल डॉट क्लोज केली, व्हॉट एव्हर इट इज. ओके. म्हणजे फाईल क्लोज केली आहे. ठीक आहे. मग आता इथलचं आउटपुट सांगा मला, काय येणार आपल्याला या एक्सेप्शन मध्ये? कॅन एनीवन टेल मी व्हॉट विल बी द आउटपुट हिअर? हे वन प्रिंट होणार, हे टू प्रिंट होणार, हे थ्री प्रिंट होणार आणि एक्सेप्शन येणार. मग लाईन नंबर 16 प्रिंट होणार का? सी, तीन प्रिंट झालेत, हे वन, हे टू, हे थ्री. पण त्याच्यानंतर एक्सेप्शन रेज झाले आणि त्याच्या खालचं काहीच प्रिंट नाही झालंय आपल्याला. राईट? फाईल क्लोज ही फाईल म्हणजे याचा अर्थ की फाईल क्लोज करायचं राहून गेलं. तर आपण काय करतो?
आता सेम काय करतो मी, आता एक्सेप्शन रेज झालं तर याच्या खाली काहीच प्रिंट नाही झालं, डायरेक्ट कॅच ब्लॉक एक्झिक्यूट झाला. ठीक आहे. तर सेम मी काय करतो, हे फाईल क्लोज केली, ही लाईन मी याच्यामध्ये टाकतो, फायनली ब्लॉक मध्ये टाकतो. ठीक आहे, फायनली ब्लॉक मध्ये टाकतो. आणि आता पहा आपल्याला आउटपुट काय येतं. सी, हे वन, हे टू, हे थ्री, हे वन, हे टू, हे थ्री. आणि त्याच्यानंतर तुमचं इथं डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन रेज झालंय, डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन रेज झालं. आणि त्याच्यानंतर फायनली ब्लॉक तुमचा एक्झिक्यूट झाला. त्यानंतर खाली फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झाला आणि फाईल क्लोज केली, हे प्रिंट झालं. याचा अर्थ असा की फायनली ब्लॉक विल ऑलवेज एक्झिक्यूट. फायनली ब्लॉक will always execute even though if there is an exception in a try block or there is an exception in a catch block. Try block मध्ये एक्सेप्शन आलं तरीही फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होणार. मग फायनल ट्राय ब्लॉक मध्ये कुठंही एक्सेप्शन येऊ द्या, तुमचा हा जो फायनल ब्लॉक आहे ना, तो कंपल्सरी मॅन्डेटरी एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. मग ट्राय ब्लॉक मध्ये, कॅच ब्लॉक मध्ये जरी एक्सेप्शन आलं तरीही आपला हा फायनल ब्लॉक एक्झिक्यूट होत असतो. Okay, so what does this finally block do? The code within this finally block will always execute. This code, whatever the code we write inside this finally block, no, that code will always execute. म्हणजे irrespective of exception, whether it is raised in try block or catch block, doesn't matter. इकडे काहीही बॉम्ब फुटू द्या, फायनली ब्लॉकला काय फरक पडत नाही. फायनली ब्लॉक म्हणतो बाबा तुमच्याकडे काही होऊ द्या, माझं काम हेच आहे की इकडे काहीही झालं तरी माझ्यामध्ये जो कोड लिहिलाय ना, तो कोड मी कंपल्सरी एक्झिक्यूट करणार. ओके. ओके. नाव तर फायनल ब्लॉक कधी कधी एक्झिक्यूट होतो हा, जेव्हा आपल्या ट्राय ब्लॉक मध्ये एखादं एक्सेप्शन आलं तरी एक्झिक्यूट होणार, जो की झाला आपल्याला. कॅच ब्लॉक मध्ये जरी एक्सेप्शन आलं तरीही आपला फायनल ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ठीक आहे. आणि समजा इथं जर इथं एक्सेप्शन इथं अरिथमॅटिक एक्सेप्शन येत आहे आणि इथं जर आपण दुसरं भलतंच एखादं एक्सेप्शन कॅच केलं, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. ठीक आहे, फाईल नॉट फाउंड इज नॉट गॉट हिअर आयो एक्सेप्शन. ओके, let me throw here as a run array index out of bound exception. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. ठीक आहे. आता पहा आपल्याकडे काय एक्सेप्शन आहे, अरिथमॅटिक एक्सेप्शन आहे, पण आपण कॅच काय करतोय, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. म्हणजे हे एक्सेप्शन आपल्याला इथं कॅच नाही होणार, कॅच ब्लॉक मध्ये आपला फ्लो जाणार नाही. इनसाइड अ कॅच ब्लॉक. ठीक आहे. कारण आपल्याला एक्सेप्शन येतं अरिथमॅटिक एक्सेप्शन, आपण कॅच करतोय. आपल्याला एक्सेप्शन येतं अरिथमॅटिक एक्सेप्शन, पण आपण इथं कॅच काय करतोय, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. म्हणजे इथून जे थ्रो झालं अरिथमॅटिक, ते ह्या कॅच ब्लॉक मध्ये येणारच नाहीये. कारण आपण म्हणतोय की आम्हाला अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन द्या. ट्राय ब्लॉक म्हणतोय की बाबा माझ्याकडे तर अरिथमॅटिक एक्सेप्शन आलं, म्हणजे हा कॅच ब्लॉक आपल्याला मॅचिंग होणार नाही, म्हणून हा कॅच ब्लॉक कॉल होणार नाहीये. इथं पहा प्रिंट काय झालं, हे वन, हे टू, हे थ्री झालं आणि इनसाइड कॅच ब्लॉक एक्झिक्यूट झालाच नाही. डायरेक्ट तुमचा फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झाला आणि फायनली ब्लॉक मध्ये जो कोड होता तो रन झाला. याचा अर्थ असा की फायनली ब्लॉक कधी कधी रन होतो. पहिला जेव्हा कधीही जेव्हा तेव्हा रन होतो जेव्हा तुमच्या ट्राय ब्लॉक मध्ये एक्सेप्शन रेज होतो. तेव्हा रन होतो जेव्हा तुमच्या ट्राय ब्लॉक मध्ये एक्सेप्शन रेज होतो आणि कॅच ब्लॉक मध्ये एक्सेप्शन कॅच होतं. जसं की अगोदरच्या केसमध्ये कॅच होत होतं. ठीक आहे, तेव्हा पण रन होतो फायनली ब्लॉक. अजून कधी रन होतो, व्हेन एव्हर देर इज अन एक्सेप्शन रेज इन ट्राय ब्लॉक आणि इट डज नॉट गेट कॅच इन कॅच ब्लॉक, स्टिल दिस फायनली ब्लॉक विल एक्झिक्यूट. ठीक आहे. आणि हा फायनली ब्लॉक तेव्हा पण एक्झिक्यूट होतो जेव्हा तुमच्या ट्राय ब्लॉक मध्ये एक्सेप्शन जरी नाही आलं. जरी तुमच्या ट्राय ब्लॉक मध्ये, आता पहा आपल्या ट्राय ब्लॉक मध्ये काय एक्सेप्शन आहे का, नाहीये, कारण आपण ती डिवाइड बाय झिरोची लाईन काढली आहे इथं.
ठीक आहे. तरी पण आपला हा फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होतो. तरी पण आपला हा फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होतो. ओके. अजून हा फायनल ब्लॉक तेव्हा पण एक्झिक्यूट होतो जेव्हा तुम्ही या मेथड मधनं आपण डायरेक्टली एक्सप्लिसिटली जरी आपण रिटर्न करत असेल आपल्याला काय ठीक आहे, तेव्हा पण हा फायनली ब्लॉक कंपल्सरी एक्झिक्यूट होतो. डझंट मॅटर. सी फायनली ब्लॉक हा ऑलवेज दिस फायनल ब्लॉक विल ऑलवेज गेट एक्झिक्यूट. ठीक आहे, फायनल ब्लॉक विल ऑलवेज गेट एक्झिक्यूट. ओके. नाव व्हॉट डू वी डू इनसाइड दिस फायनली ब्लॉक? तर फायनली ब्लॉक मध्ये आपण रिसोर्स क्लीनअपचं काम करतो. क्लीनअप ऍक्टिव्हिटीजचे आपण कामं या फायनली ब्लॉक मध्ये करत असतो. क्लीनअप ऍक्टिव्हिटी म्हणजे कनेक्शन क्लोज करणं, फाईल ओपन केलेली असेल तर क्लोज करणं. ओके. सो सच टाइप ऑफ ऑपरेशन्स आर डन इन अ फायनली ब्लॉक. समजलं व्हॉट इज फायनली ब्लॉक? गॉट इट गाइज? This is very important. Okay. Now, this finally block can come with a try catch finally or simply try and finally. Okay. We can have only one finally block with a single catch block. Okay. Okay. With a single try block. Okay. Like this. We cannot have multiple finally block. जसे की आपल्याला सिंगल ट्राय सोबत मल्टिपल कॅच ब्लॉक लिहू शकत होतो, पण तसं आपण मल्टिपल फायनली ब्लॉक लिहू शकत नाही. प्रत्येक ट्राय कॅच सोबत किंवा एका ट्राय सोबत एकच फायनली ब्लॉक असणार. ठीक आहे. मग जसं की आपण अगोदर पाहिलं होतं की ट्राय मध्ये आपण कितीही ट्राय कॅच ब्लॉक लिहू शकतो, त्याला नेस्टेड ट्राय कॅच म्हणत होतो. तसं आपण फायनली ब्लॉक मध्ये पण ट्राय कॅच लिहू शकतो. तसंच आपण फायनली ब्लॉक मध्ये पण ट्राय कॅच लिहू शकतो. म्हणजे फायनली ब्लॉक मध्ये जो कोड लिहितो आपण तो कोड पण एक्सेप्शन रेज करू शकतो. तर त्याला जर आपल्याला हँडल करायचं असेल तर आपण फायनली ब्लॉक मध्ये तो we can write it down. Okay. Now, what type of code we write in finally block? What type of code we write in finally block? We write the code in finally block which is responsible for cleanup operation. Which is responsible for cleanup operation. Cleanup म्हणजे फाईलला क्लोज करणं, कनेक्शन क्लोज करणं, डेटाबेस कनेक्शन क्लोज करणं, या टाईपच्या ज्यावेळेस आपल्या रिक्वायरमेंट्स असतात ना, त्यावेळेस आपण फायनली ब्लॉक मध्ये तो कोड लिहितो. समजलं? गॉट इट गाईज? Okay, so this is all about your exception hierarchy. This is all about your exception topic in Java. Okay, so if you guys have any doubts, you guys can always ask. Make sure you guys are practicing these concepts. ठीक है? Okay, so we'll stop here, guys. We'll continue tomorrow at the same time with a new topic. Meanwhile, if you have any doubts, you guys can ask.